नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर निर्मळे. पेन्शनसाठी राज्यातील 17.5 लाख कर्मचाऱ्यांनी गेले 4 दिवस संप पुकारला होता. 21 तारखेपासून 24 तारखेपर्यंत हा संप चालला. 2 वर्षापूर्वी असाच एक 7 दिवसाचा संप संघटनेनं केला होता. आपल्याला जुनीच पेन्शन पाहिजे, दुसरे कोणताही ऑप्शन आम्हाला नको, यासह 18 मागण्यांसाठी हा संप होता. तर बघूया आपण सरकारशी संघटनेनं काय काय वाटाघाटी केल्या. आपण या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया. खास मुलाखतीत सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस आणि राज्यातील 160 सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर साहेब यांच्याकडून 7 दिवसाचा जो संप झाला त्यानंतर त्याची जी काय फलश्रुती झाली, त्या मागण्या मान्य झाल्या. 7 मार्च ते 14 मार्च 2023 जो अभूतपूर्व संप झाला त्यात 17 लाख शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी सहभागी झाले. पेन्शनचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा होता आणि या संदर्भात समिती नेमली गेली, सुबोध कुमार समिती. त्याचबरोबर ग्रॅज्युटीचा जो प्रश्न होता उपदान मिळण्यासंदर्भातला तोही निर्णय झाला. फॅमिली पेन्शनच्या संदर्भातलाही निर्णय त्यावेळेला पदरात पडला आणि त्याचबरोबर सरकारने काही प्रमाणात का होईना रिक्त पदांच्या भरतीच्या संदर्भामध्ये हालचाली सुरू केल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुकंपा बाबतची जी भरती आहे तिच्यावरती त्या चर्चेमध्ये जोर देण्यात आला होता आणि त्या संदर्भामध्ये त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानुसार सर्व विभागांनी आढावा घेतला आणि अनुकंपा तत्वावरची भरती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली. आपल्या देशामध्ये सन 1990 आणि 91 पासून खाऊजा धोरण आमच्या दृष्टीने चालू झालं. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. त्यानंतर त्याचं जे लोन पसरत गेलं आणि त्यातून निष्पन्न झालेली योजना म्हणजे ही NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम आपल्या केंद्रातही आली आणि राज्यामध्येही आली. जर राजकीय आणि आर्थिक विचार या देशाचा संपूर्णतः केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की पेन्शनचा निर्णय प्रत्येक राज्यामध्ये तिथल्या राजकीय परिस्थिती निहाय झालेला आहे. याचाच अर्थ असा, ज्या ज्या ठिकाणी भाजप सरकार आहे त्या राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना देण्यात आलेली नाही आणि याच पद्धतीचा जर महाराष्ट्रात विचार केला तर गेल्या 3-4 वर्षाची परिस्थिती पाहिली तर कोणत्याही पद्धतीमध्ये हे राज्य सरकार ती योजना जुनी पेन्शन पुन्हा आणण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबात नव्हती आणि म्हणून जुन्या पेन्शनच्या जवळ जाऊन किती मिळवायचं या संदर्भातल्या जेव्हा वाटाघाटी सरकारने आमच्याशी सुरू केल्या त्यावेळेला जे सर्वात जास्त योग्य वाटलं ते स्वीकारणं क्रमप्राप्त होतं, अपरिहार्य होतं. दुसरं एक महत्वाचं म्हणजे या ठिकाणच्या 7 दिवसाच्या 2023च्या बेमुदत आंदोलनातून आम्ही मिळवलेली सुबोध कुमार समिती, तिने केलेला सखोल अभ्यास आणि त्याच्याच शिफारशी संतोष कुमार समितीने केंद्रामध्ये घेतल्या आणि आपल्या राज्याच्या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊ घातलेल्या नवीन सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या शिफारशी UPS मध्ये म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये केंद्र सरकारने घेऊन त्या सुद्धा या राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न केला. परंतु सुधारित राष्ट्रीय योजनेमधील सर्व तरतुदी या जुन्या पेन्शन प्रमाणेच असल्यामुळे आमची संघटना, मध्यवर्ती संघटना आणि समन्वय समिती त्यावर ठाम राहिली आणि UPS ला आम्ही विरोध केला. वास्तविक पाहता या राज्यातल्या कर्मचारी शिक्षकांनी केलेल्या जबरदस्त आंदोलनामुळे केंद्राला 2 पावलं मागे जावं लागलं आणि UPS आल्यानंतर इतर काही राज्यांनी त्या धर्तीवरती योजना आणली आणि ती लागू सुद्धा केली. परंतु आपल्या इथे मात्र सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना मिळून सुद्धा त्याचा GR येऊन सुद्धा त्याचं इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी होत नव्हती आणि म्हणून पुन्हा हा कालचा संप करावा लागला. तो 4 दिवस चालला आणि शेवटी शासनाला ते मान्य करावं. या बाबतीमध्ये अधिक जर विश्लेषण करायचं झालं तर सुधारित निवृत्ती वेतन योजना आणि युनिफाईड पेन्शन जे आहे केंद्राची, याच्यामध्ये नक्की फरक काय याचा पण गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. युनिफाईड पेन्शन जी केंद्राची योजना आहे त्यात क्वालिफाईंग सर्व्हिस आहे 25 वर्ष
आणि त्यांनी शेवटच्या वेतनाच्या 12 महिन्याच्या ॲव्हरेज अशा प्रकारे त्या ठिकाणी तरतूद आहे. सुधारित निवृत्ती वेतनमध्ये त्या ठिकाणी आहे क्वालिफाईंग सेवे 20 वर्षाची आणि स्पष्टपणे म्हटलं की शेवटच्या वेतनाच्या 50%. आता जर सखोलपणे या बाबतीमध्ये विचार केला तर वयाच्या दृष्टिकोनातून 43 वर्षाचा मागासवर्गीय कर्मचारी हा जर त्या ठिकाणी त्या पेन्शन संबंधात त्याची तुलना आपण केली तर त्याची फक्त सेवा 15 वर्ष त्या ठिकाणी होते किंवा होऊ शकते. आणि 38 वर्षाच्या म्हणजे वयामध्ये म्हणजे सवर्ण जो आहे किंवा ओपन तो जो माणूस आहे त्याची पण सेवा फक्त 20 वर्षाची होते. त्यामुळे या दोघांनाही त्या ठिकाणी जास्तीत जास्त पेन्शन जर मिळवायची असेल किंवा मिळणार असेल तर ती ही युनिफाईड पेन्शन जी योजना आहे ती त्या ठिकाणी पुरेशी नाही किंवा ती अपुरी आहे. कारण इक्वेशन मध्ये 25 वर्षाला जर एवढी पेन्शन तर 20 वर्षाला किती, 25 वर्षाला एवढी पेन्शन तर ती 15 वर्षाला किती, अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रपोर्शनेट म्हणतो आपण ते त्या ठिकाणी विचार केला जातो. आणि त्यामुळं या पीडित वर्गाला शेवटच्या वर्गाला त्या ठिकाणी पेन्शन ही जवळजवळ 30-40% त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी दरमहा मिळू शकेल. आणि म्हणूनच सुधारित निवृत्ती वेतन योजना की ज्याच्यामध्ये 20 वर्षाची क्वालिफाईंग सेवा आहे, ज्याच्यामध्ये शेवटच्या वेतनाच्या 50% हीच सर्वच दृष्टिकोनातून बहुजन हिताय आहे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे.